बऱ्याच वेळा आपण वापरलेले कपडे आपण दुसऱ्या व्यक्तीला देतो. एकतर ते आपले वापरून झालेले असतात किंवा आपण असा विचार करतो की पडून राहण्यापेक्षा, खराब होण्यापेक्षा कुठल्यातरी दुसऱ्या व्यक्तीने त्याचा चांगला वापर करावा. त्यामागची भावना जरी चांगली असेल तरी पण सावधान. कारण जेव्हा आपण असे कपडे दुसऱ्यांना देतो तेव्हा इनडायरेक्टली त्या व्यक्तीच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होता. समजा आपण हे कपडे अशा व्यक्तीला दिली जी व्यक्ती ऑलरेडी काही प्रॉब्लेम्समध्ये आहे, काही हेल्थ इश्यू त्यांच्या लाईफमध्ये चालू आहे, तर त्या हेल्थ इश्यूशी, त्या प्रॉब्लेम्सशी तुम्ही इनडायरेक्टली कनेक्ट होता आणि काही दिवसानंतर तेच प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये स्टार्ट होतात. सो असं जर व्हायला नको असेल तर काय करायचं की हे कपडे देताना सर्वप्रथम मिठाच्या पाण्यात घालून मग ते कपडे त्यांना द्यायचे. काही वेळा काय होतं की आपण असा विचार करतो की मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे ते कपडे खराब होतील का, त्यांचा रंग जाईल का. तर मग अशावेळी काय करायचं की हातात एक चमचा मीठ घ्यायचं आणि ते कपडे समोर ठेवून त्या कपड्यांच्या भोवती अँटी क्लॉकवाईज 8 वेळा ते मीठ फिरवायचं आणि 1 लिटर पाण्यामध्ये ते टाकायचं आणि नंतर ते पाणी फ्लश करून टाकायचं. असं केल्याने काय होईल की त्या कपड्यांमध्ये जी काही एनर्जी असेल ती नष्ट होईल आणि मग ते तुम्ही कपडे दुसऱ्यांना देऊ शकता. समजा तर तुम्ही रेकी हीलर असाल तर रेकीचे सिम्बॉल्स टाकूनही तुम्ही ही निगेटिव्हिटी दूर करू शकता. तर चला तर मग जेव्हा आपण हे कपडे दुसऱ्यांना देणार आहात तर प्लीज ही काळजी तुम्ही सर्वांनी नक्की घ्या, जेणेकरून त्याचा साईड इफेक्ट तुमच्या लाईफमध्ये होणार नाही.